अर्थसंग्रह ग्रंथामध्ये पान नंबर आहे 157, पुष्पिका नंबर 51. वाचूया. नामधेयत्वं च निमित्त चतुष्टयात् मत्वर्थ लक्षणाभयात् वाक्य भेद भयात् तत्प्रख्य शास्त्रात् तद्व्यपदेशाच्च इति. मत्वर्थ लक्षणाभयात् वाक्य भेद भयात् तत्प्रख्य शास्त्रात् तद्व्यपदेशाच्च इति. तत्र उद्भिदा यजेत पशुकाम इत्यत्र उद्भिद शब्दस्य याग नामधेयत्वं मत्वर्थ लक्षणाभयात्. तत्र उद्भिदा यजेत पशुकाम इत्यत्र उद्भिद शब्दस्य याग नामधेयत्वं मत्वर्थ लक्षणाभयात्. तथा हि न तावत् अनेन वाक्येन फलं प्रति याग विधानं तं प्रति च गुण विधानं युज्यते वाक्य भेदापत्तेः. तथा हि न तावत् अनेन वाक्येन फलं प्रति याग विधानं तं प्रति च गुण विधानं युज्यते वाक्य भेदापत्तेः. उद्भिद शब्दस्य गुण समर्पकत्वे च यागस्य अपि अप्राप्तत्वात् गुण विशिष्ट कर्म विधानं वाच्यम्. उद्भिद शब्दस्य गुणसमर्पकत्वे च यागस्य अपि अप्राप्तत्वात् गुणविशिष्ट कर्मविधानं वाच्यम्. उद्भिद्वता यागेन पशुं भावयेत् इति विशिष्ट विधौ च मत्वर्थ लक्षणा इति उक्तम् एव. उद्भिद्वता यागेन पशुं भावयेत् इति विशिष्ट विधौ च मत्वर्थ लक्षणा इति उक्तम् एव. ठीक आहे, चला. तो विचार चालू आहे नामधेय प्रकरण. तर नामधेय काय आहे याचा काल आपण थोडासा विचार केला होता. नामधेय म्हणजे नाव. तर नाव ठेवण्याकरिता किंवा नामधेय याकरिता 4 निमित्त आहेत. यागादिकाचं नाव जे असतं ते नाव आहे हे निश्चित करण्याकरिता, हा निर्णय करण्याकरिता निमित्त सांगितले आहेत. किती? 4. कोण कोण? त्यात नंबर 1 आहे मत्वर्थ लक्षणाभयात. काही प्रसंग असे आहेत ते त्या यागाचं नाव नाही असं जर म्हटलं तर मत्वर्थ लक्षणा करावी लागते. आणि मत्वर्थ लक्षणा करणे हा दोष आहे. तर तसा दोष प्राप्त होऊ नये म्हणून त्या यागाचं ते काय आहे? नाव आहे. आणि नाव आहे असा निश्चय झाला तर मत्वर्थ लक्षणा करावी लागत नाही. म्हणजेच काय? मत्वर्थ लक्षणा करावी लागू नये त्याच्या भीतीने ते त्या यागाचं किंवा त्या कर्माचं काय आहे? नाव आहे. एक निमित्त. दुसरं निमित्त सांगितलं आहे वाक्य भेदवयात. काही ठिकाणी असे प्रसंग येतात की त्या ठिकाणी एखादा शब्द आलेला असतो आणि तो शब्द म्हणजे त्या यागादिकाचं त्या क्रियेचं काय असतं? नाव. जर तसं मानलं नाही तर वाक्यभेद होतो. आणि वाक्यभेद हा एक दोष आहे. मग तो दोष येऊ नये म्हणून देखील तिथं ते नाव आहे असा निर्णय केला जातो. हे एक झालं. त्याचप्रमाणे तत्प्रख्य शास्त्रात आणि तद्व्य प्रदेशात याची प्रत्येकाची उदाहरण व्याख्या एकाएकाची येत आहे समोर. तरी पण थोडक्यात याचा काय भाव आहे तो आपण थोडा लिहूया. तर मत्वर्थ लक्षणा ही काय असते? लिहूया. मतोहो अर्थः यस्याः ईदृशी च असौ लक्षणा. ईदृशी च असौ लक्षणा च मत्वर्थ लक्षणा. ठीक. कंसात उद्भिदा यजेत पशुकामः उद्भिदा यजेत पशुकामः
अर्धविराम. उद्भित्वता यागेन पशुं भावयेत. उद्भित्वता यागेन पशुं भावयेत. पूर्णविराम कंस बंद. हे उदाहरण झालं. आता वाक्यभेद. वाक्य दुसरा नंबर 2 वाक्यभेद. त्याचा अर्थ वाक्यस्य भेदः आवृत्तिः वाक्यभेदः. वाक्यस्य भेदः आवृत्तिः वाक्यभेदः. यथा चित्रया यजेत पशुकामः. चित्रया यजेत पशुकामः इत्यत्र. नंबर 1 यागेन पशुं भावयेत. नंबर 2 चित्रया दध्यादि चित्र रूपेण गुणेन. दध्यादि चित्र रूपेण गुणेन यागम भावयेत. ठीक आहे. चलिए, हे झालं वाक्यभेद याच्या बाबतीत. तिसरं 3 नंबर आहे तत्प्रख्य शास्त्र. त्याचा अर्थ तस्य गुणस्य. तस्य गुणस्य प्रख्यापकस्य. प्रख्यापकस्य बराबर प्रापकस्य शास्त्रम. शास्त्रम तत्प्रख्य शास्त्रम. ठीक. 4 नंबरला आहे तद्व्यपदेशात. त्या बाबतीत थोडंसं शेनादिना प्रसिद्धेन. शेनादिना प्रसिद्धेन यस्य व्यपदेशः. यस्य व्यपदेशः तच्च कर्म नामधेयम्. तच्च कर्म नामधेयम्. पूर्णविराम. व्यपदेशः बराबर उपमानम. व्यपदेश बराबर उपमान. पूर्णविराम. विशब्दः भिन्नार्थकः. विशब्दः भिन्नार्थकः. अर्धविराम. अपदेशः. अपदेशः बराबर निर्देशः. कथनम इति यावत्. कथनम इति यावत्. पूर्णविराम. भिन्नत्वेन कथनात् इत्यर्थः. भिन्नत्वेन कथनात् इत्यर्थः. बघा, थोडक्यात साऱ्यांचं स्वरूप सांगितलेलं आहे. इथं लिहून दिलं. तर 4 निमित्त आहे नामधेय मानण्याकरिता. त्यात पहिलं सांगितलं आहे मत्वर्थ लक्षणाभया. मत्वर्थ लक्षणाभयात म्हणजे काय? मतो हो अर्थ यस्याः. मतू आहे अर्थ जिचा, अशी जी लक्षणा तिला म्हणायचं मत्वर्थ लक्षण. मतू अर्थ आहे जिचा म्हणजे काय? वाला. थोडक्यात वाला. जसे सोमवाला याग, उद्भिद वाला याग अशा अर्थात आहे की नाही. तर मग तो अर्थ यस्या ईदृशी अशा प्रकारची जी लक्षणा तिला म्हणायचं मत्वर्थ लक्षणा. जसं उदाहरण इथे येणार आहे उद्भिदा यजेत पशुकाम. या ठिकाणी उद्भिद हे यागाचं नाव आहे. जर उद्भिद हे यागाचं नाव नाही असं मानलं तर इथं मत्वर्थ लक्षणा करावी लागते.
मत्वर्थ लक्षणा केल्यानंतर वाक्य तयार होतं उद्भिद्वता यागेन पशुम भावये. परंतु अशी मत्वर्थ लक्षणा करणं दोष आहे. जर गतीच नसेल तर तिथं मत्वर्थ लक्षणा मांडलेली आहे. जसं उदाहरण सोमेन यजेत सोमवता यागेन इष्टम भावये, तिथं तर मत्वर्थ लक्षणं मांडली आहे. पण जिथं उपाय आहे तिथं मत्वर्थ लक्षणं जर मानल्या जात असेल, मानावं लागत असेल, मतलब मानित असेल तर तो काय एक प्रकारचा दोष आहे. अन्य जर उपाय असेल, पर्याय असेल तर मत्वर्थ लक्षणा मानू नये. ठीक आहे. एक वाक्यभेदचं उदाहरण सांगितलं आहे. वाक्यभेद म्हणजे काय? वाक्यसे भेद, वाक्याचा भेद अर्थात आवृत्ती, पुनरुच्चार. वाक्य करावं लागत असेल, पुन्हा पुन्हा उच्चारण होत असेल तर त्याला म्हणायचं वाक्य भेद. जसं उदाहरण दिलंय थोडक्यात चित्रया यजेत पशुकाम. इथं चित्रा हे ते यागाचं नाव आहे, परंतु यागाचं नाव जर मानलं नाही तर चित्रया यजेत पशुकाम इथं सुद्धा दोष येतो. कोणता? वाक्यभेद. तो कसा? दोन वाक्य तयार झाले. यागेन पशुम भावयेत एक, चित्रया दध्यादि चित्रया दध्यादि चित्र रूपेण गुणेन यागम भावयेत. अशी दोन वाक्य तयार होतात, म्हणजेच वाक्यभेद होतो. याचं स्पष्टीकरण पुढे येणार आहे, प्रत्येकाचं येणार आहे एकेकाचं, परंतु थोडक्यात इथंच सांगितलंय तुम्हाला. त्याच्यानंतर तिसरं निमित्त आहे नामधेय मानण्याकरिता. कोणतं? तत्प्रख्यशास्त्र. म्हणजे काय? तस्य गुणस्य प्रख्यापकस्य अर्थात प्रापकस्य, उस गुण का त्या गुणाचं प्रापक शास्त्र जर अन्य विद्यमान असेल तर अशा वेळेस सुद्धा तिथं काय? ते यागाचं नाव आहे. विस्तार पुढे येईल. पुन्हा शेनादीना प्रसिद्धेन व्यपदेश. जसं शेन याग शेनेना विचारण यजेत, तर या ठिकाणी शेन असा उल्लेख झालेला आहे. म्हणून शेन हे काय आहे? गुणविधान नाहीये, ते सुद्धा यागाचं काय आहे? नाव आहे. ठीक आहे. चला तर मूळ मध्ये जाऊया. या साऱ्या पंक्तींचा विस्तार पुढे आपण घेऊया प्रसंगानुसार. नामधेयत्वंच निमित्त चतुष्टयात 4 निमित्त सांगितले आहे. त्या 4 निमित्तापैकी जे पहिलं निमित्त आहे कोणतं? मत्वर्थ लक्षणा भयात. तर यामुळे का बरं नाम मानावं लागतं याचा विचार आता येत आहे खालच्या ओळीत. तत्र उद्भिदा येत पशुकाम. ही जी पंक्ती आहे या पंक्तीच्या या पॅरेग्राफच्या वर शीर्षक द्यायचं आहे. कुठं? तत्र उद्भिदा यजेत पशुकाम पंक्ती आहे ना, त्याच्या वरच्या बाजूला शीर्षक असं द्यायचं की मत्वर्थ लक्षणा भयात नामधेयत्वम असं द्यायचं आहे पुस्तकामध्ये. मत्वर्थ लक्षणा भयात नामधेयत्वम. मत्वर्थ लक्षणा भयात नामधेयत्वम. ठीक आहे जी. आता बघा, तत्र उद्भिदा यजेत पशुकाम हे वाक्य आहे. इत्यत्र या ठिकाणी उद्भिद शब्दस्य याग नामधेयत्वम का मत्वर्थ लक्षणा भयात दिलंय ना. इथं म्हणतात की उद्भिदा यजेत पशुकाम या वाक्यामध्ये उद्भिद हे यागाचं यज्ञाचं काय आहे? नाव आहे. उद्भिद नावाचा यज्ञ याग. म्हणजे का बरं उद्भिद हे यागाचं नाव आहे? त्याचं कारण हेतू दिलाय. काय दिलाय हेतू इथं? मत्वर्थ लक्षणा भयात. मत्वर्थ लक्षणा करावी लागेल जर उद्भिद हे यागाचं नाव मानलं नाही तर. आणि कसं काय बरं? तर त्याचं स्पष्टीकरण करतायत तथाही पुढच्या पंक्तीमध्ये. पण त्या अगोदर एक ओळ याच्यावर लिहूया आपण. यदि उद्भिद शब्दस्य नाम समर्पकत्वं न स्यात्. नाम समर्पकत्वं न स्यात् तर्हि विधिवाक्ये
मत्वर्थ लक्षणा दोषः स्यात्. मत्वर्थ लक्षणा दोषः स्यात्. अर्धविराम. तद्भयात् नामत्वम् अंगीक्रियते इति भावः. तद्भयात् नामत्वम् अंगीक्रियते इति भावः. अर्थ पहा. तात्पर्य काय आहे या ओळीचं? यदि जर उद्भिद शब्दस्य नामसमर्पकत्व न स्यात्, म्हणजे उद्भिद हा शब्द यागाचं नाव मानलं नाही तर नामसमर्पकत्व न स्यात्, तर विधिवाक्य कोणतं विधिवाक्य? उद्भिदा यजेत पशुकाम. या विधिवाक्यामध्ये मत्वर्थ लक्षणा दोष स्यात्, मत्वर्थ लक्षणा करावी लागेल, दोष येईल. तद्भया तसा दोष येऊ नये म्हणून नामत्वम अंगीक्रियते, अर्थात उद्भिद हे यागाचं नाव आहे असा अंगीकार केला जातो. ठीक आहे. कसं काय बरं? समजा थोड्या वेळासाठी उद्भिद हे यागाचं नाव मानलं नाही तर काय सांगितलं त्यांनी? मत्वर्थ लक्षणा करावी लागेल. कशी करावी लागेल? का बरं? तर त्याचं स्पष्टीकरण येत आहे बघा. तथाही मूळमध्ये न तावत अनेन वाक्येन फलं प्रति याग विधानम तम प्रति च गुण विधानम युज्यते. हे युज्यते ना, तर युज्यते बरोबर न चा अन्वय आहे. वाक्याच्या आरंभी तथाहीच्या नंतर जो न आलाय त्याचा अन्वय युज्यते बरोबर. मग वाक्य पुन्हा वाचतो. तथाही तावत म्हणजे अगोदर, अनेन वाक्येन उद्भिदा यजेत पशुकाम इति अनेन वाक्येन फलं प्रति याग विधानम आहे की नाही? फलाकरिता यागाचं विधान आहे. तर फलं प्रति, फल कोण इथं? पशुरूप फल. तर फलं प्रति याच्यावर लिहायचं पशुरूप फलं प्रति. पशुरूप फलं प्रति याग विधानम आहे की नाही? मुळात आहेच. पुढे पहा. अनेन वाक्येन फलं प्रति याग विधानम तम प्रति यागम प्रति. तम प्रतीचा वर लिहायचं यागम प्रति. गुण विधानम न युज्यते. का? वाक्य भेदापत्ते, वाक्य भेद होईल म्हणून. कसं काय? ठीक आहे, बघा आता. तर म्हणजे उद्भिदा यजेत पशुकाम या वाक्यामध्ये फलाकरिता, फल कोण? पशुरूप फल, त्याच्याकरिता याग, आणि यागाकरिता गुण कोणतं? उद्भिद, असं मानणं योग्य नाही. तात्पर्य काय आहे वाक्याचं? या मूळ वाक्य काय आहे सांगा? उद्भिदा यजेत पशुकाम. या वाक्यामध्ये काय मानणं योग्य नाही असं ग्रंथकार दाखवत आहे. म्हणजे इथं दोन गोष्टी आहेत असं मानता येत नाही आपल्याला. म्हणजे दोन गोष्टी कोणत्या? फलाकरिता याग आणि यागाकरिता गुण. कोणता? उद्भिद गुण. असं म्हणता येत नाही. असं म्हटलं तर वाक्य तर एक आहे, विधान दोघांचं होऊ राहिलं. पशुरूप फलाकरिता याग आणि यागाकरिता उद्भिद, दोन विधान झाले. अर्थात दोघांचं विधान करण्याकरिता मग काय होईल? वाक्यभेद होईल. म्हणून असं म्हणता येत नाही. आणि मानलं तर वाक्यभेद होऊ राहिला आहे की नाही? बघा आता. तर तथाही तावत अनेन वाक्येन फलं प्रति याग विधानम, फलाकरिता यागाचं विधान आणि यागाकरिता गुणाचं विधान म्हणता येत नाही. का? वाक्यभेदापत्य. कसं? एक वाक्य लिहू याच्यावर. फलं प्रति न याग विधानम. फलं प्रति न याग विधानम. अर्धविराम. उद्भिद शब्दस्य अनर्थक्यापत्तेः. उद्भिद शब्दस्य अनर्थक्यापत्तेः. पूर्णविराम.
अतः उद्भिद शब्दस्य अतः उद्भिद शब्दस्य कंसात लिहा उत ऊर्ध्वम भिद्यते भूमि विद्यते भूमि अनेन इति उद्भिद अनेन इति उद्भिद बराबर वृक्षादयः खनित्रादयः वा खनित्रादय वा कंस बंद पुढे गुण समर्पकत्वम अंगीकृत्य गुण समर्पकत्वम अंगीकृत्य केवलम यागम प्रति गुणस्य विधानं क्रियते चेत केवलम यागम प्रति गुणस्य विधानं क्रियते चेत तदा फलपदस्य अनर्थक्यम स्यात् पूर्णविराम अतः उभय विधानम अंगीकरणीयम उद्भिदा गुणेन यागं भावयेत् यागेन च फलं भावयेत् इति तदा तो भवति वाक्य भेदः सह सश्च दोषः ठीक बघा काय म्हटलंय फलम प्रति न याग विधानम फलाकरिता यागाचं विधान जर मानलं या वाक्यातून कोणत्या वाक्यातून उद्भिदा येत पशुकाम फलाकरिता यागाचं विधान मानलं तर अडचण ही येते की उद्भिद शब्द व्यर्थ ठरतो ते दिले येतात फलम प्रति न याग विधान केवळ यागाचं विधान मानलं तर उद्भिद शब्द व्यर्थ ठरतो तो उद्भिद शब्दस्य अनर्थक्यापत्य है अतः मग काय करावं लागेल उद्भिद शब्द व्यर्थ ठरू नये म्हणून मग दुसरा पर्याय अतः उद्भिद शब्दस्य गुण समर्पकत्व अंगीकृत्य मग असं करूया म्हणे उद्भिद शब्दाने गुण घेऊया व्युत्पत्तीच्या बळावर व्युत्पत्ती सांगितलं कंसामध्ये ऊर्ध्वम विद्यते भूमी अनेन इति उद्भिद मग वृक्ष घ्या खनित्र घ्या तर कोई वस्तू कोणती एखादी वस्तू तर तो गुण झाला मग जर समजा उद्भिद शब्दाने गुण घेतला आणि इथं गुणाचंच विधान आहे असं मानलं तरी पण अडचण मग कोणती अडचण फल पद व्यर्थ ठरतं तेच दिलंय अतः उद्भिद शब्दस्य गुण समर्पकत्व अंगीकृत्य केवलम यागम प्रति केवल यागासाठी गुणस्य विधानम क्रियते गुणाचं विधान आहे असं मानलं तर फलपदस्य अनर्थक्यम स्यात् फलपद काय ठरतं व्यर्थ ठरतं म्हणजे केवळ फलाकरिता यागाचं विधान मानलं तर उद्भिद शब्द व्यर्थ ठरतो बर म्हणजे एक काम करा फळाचा विचार करू नका मग यागाकरिता गुणाचं विधान आहे असं माना गुणविधी मानूया म्हणजे याग झाला आणि त्याकरिता गुण कोण उद्भिद नावाचा गुण त्याचं विधान आहे इथं एवढंच मानूया असं जर अर्थ केला तरी अडचण मग कोणती अडचण येते पशुरूप फलाचं जे उल्लेख केलेला आहे ते पद काय ठरतं व्यर्थ ठरतं म्हणजे इथं एकाचं विधान मानता येत नाही मग जर समजा मग काय करावं लागेल दोन्हीचं विधान माना म्हणे
एकाएकाचं मानता येत नाही तर, कारण एकाएकाचं विधान मानलं तर कोणतं तरी एक काय ठरतं, व्यर्थ ठरतं. मग दोघांचं विधान माना. पण म्हणे एकाच वाक्याच्या द्वारे जर दोघांचं विधान मानलं तरी अडचणच आहे. मग काय अडचण होईल, दोन वाक्य तयार होतील, अर्थात वाक्य भेदले. पंक्ती पहा, तदा फलपदस्य अनर्थक्यम स्यात् अतः उभय विधानम अंगीकरणीयम. तर मग उभय दोघांचं विधान मानावं लागेल. कसं, उद्भिदा गुणेन यागम भावेत. इथं झालं गुणाचं विधान. उद्भिद नावाच्या गुणाच्या, उद्भिद नावाचा जो गुण त्याच्याद्वारे याग संपादन करावा, एक विधान. आणि यागेन फलम भावेत, यागाच्या द्वारे फलाची प्राप्ती करावी, तर दोन विधान झाले की नाही. बघा, उद्भिदा गुणेन यागम भावेत यागेन च फलम भावेत इति तदा तु भवती वाक्यभेद. तेव्हा काय झालंय, वाक्यभेद. आणि तो सुद्धा काय आहे, दोष आहे. ठीक, चला मूळमध्ये तथाही न तावत न कान्वय युज्यते केसा, युज्यते बरोबर, तावत अनेन वाक्येन फलम प्रति याग विधानम करता येत नाही. फलाकरिता यागाचं विधान केवळ मानलं तर उद्भिद पद व्यर्थ. बर, तम प्रतीच गुण विधानम. बर, यागाकरिता केवळ गुणाचं विधान मानलं तर फल सांगणार वाक्पद ते काय ठरतं, व्यर्थ ठरतं. बरं, दोघांचं विधान मानलं तर वाक्य भेदापत्य. ठीक आहे ना, तेच दिलंय इथं. अनेन वाक्येन फलम प्रति याग विधानम तम प्रतीच गुण विधानम न युज्यते. युक्तियुक्त नाहीये. का बरं, एक एक पद व्यर्थ होत आहे. आणि म्हणून काय मानावं लागेल, दोघांचं विधान. आणि दोघांचं विधान मानलं तर वाक्य भेद. आणि एकाच विधान मानता येत नाही. आणि जर मानलं तर एक कोणतं तरी पद व्यर्थ ठरतं. लागलं एवढं. चला, न युज्यते वाक्य भेदापत्ये. पुढं, उद्भिद शब्दस्य गुण समर्पकत्वे यागस्य अपि अप्राप्तत्वात् गुण विशिष्ट कर्म विधानम वाच्यम. मग म्हणे असं करूया, आता काय आहे बघा, दोघांचं विधान मानलं तर वाक्यभेद होऊ राहिला. आणि ज्या ठिकाणी मीमांसा शास्त्रामध्ये वाक्यभेद नावाचा दोष येतो, त्या ठिकाणी त्या वाक्यभेद दोषापासून बचाव करण्याकरिता, म्हणजे तो दोष येऊ नये याकरिता लक्षणा केली जाते. कोणती, मध्वर्त लक्षणा केली जाते. मग याच्यावर पूर्वपक्षी म्हणेल, एक काम करूया, एकाच विधान मानता येत नाही, कारण कोणतं तरी पद व्यर्थ ठरतं. दोघांचं विधान मानलं तर वाक्यभेद येतो. असं करूया, मध्वर्त लक्षणा करू, म्हणजेच वाक्यभेद नावाचा दोष येणार नाही. कोण म्हणतो, पूर्वपक्षी आहे की नाही. बघा, उद्भिद शब्दस्य गुण समर्पकत्वे. म्हणजे आता उद्भिद, समजा कदाचित उद्भिद शब्द हा गुणाचं कथन करणार आहे, गुणाची पुष्टी करणार आहे, गुण वाचक आहे कोण, उद्भिद शब्द. असं जर मानलं तर काय होईल, उद्भिद शब्दस्य गुण समर्पकत्वे, तो गुणाचा वाचक आहे, गुणाचं विधायक आहे असं म्हटलं तर यागस्य अपि अप्राप्तत्वात्. मग विचारावं लागेल पूर्वपक्षाला, अरे बाबा, उद्भिदा यजेत पशु काम या वाक्यामध्ये उद्भिद शब्दाने जर तू गुणाचा निर्देश करत आहे असा जर अर्थ करीत असला तर मग ही गुणविधी होईल. आणि मग माना गुणविधी. पूर्वपक्षी म्हणेल काय म्हणायला, गुणविधी माना. मग त्याला विचारायचं, बाबा इथं गुणविधी मानता येईल, पण तेव्हा जर अन्य वाक्याच्या द्वारे यागादी कर्म प्राप्त असेल तर. कारण अन्य वाक्याच्या द्वारे यागादी कर्म प्राप्त असावं, त्याकरिता गुणाचं विधान करता येतं, तेव्हा त्याला गुणविधी असं म्हणतात. पण गंमत ही आहे की उद्भिदा यजेत पशु काम या वाक्याच्या अगोदर आसपास कोणत्याही वाक्याच्या द्वारे याग प्राप्त नाही, कर्म प्राप्त नाही. मग जर कर्म प्राप्त नाहीये तर गुणाचं विधान कशाकरिता, मग संकट येईल ना, गुणाचं विधान करणं व्यर्थ होईल. मग याकरिता काय करावं लागेल, यागाची प्राप्ती मानावं लागेल अगोदर आणि मग गुणाचं विधान. पण यागाची प्राप्ती करविणार अन्य वाक्य तर नाहीये, याच वाक्याच्या द्वारे यागाची पण प्राप्ती मानावं लागेल, यागादी कर्माची, आणि गुणाची पण प्राप्ती मानावी लागेल. दोघांची मानावं लागेल, दोघांचं विधान याच्याद्वारे आहे. आणि म्हणून वाक्यभेद, म्हणे वाक्यभेद येणार नाही, म्हणे वाक्यभेद येऊ नये म्हणून आपण काय करू, आता मत्वर्थ लक्षणा मानू, म्हणजे वाक्यभेद पण होणार नाही. म्हणजे
उद्भिदा यागम भावेत यागेन फलम भावेत असं न करता, तर याग आहे ना तो उद्भिद वता यागेन फलम भावेत असं करूया. आणि विशिष्ट असतो तो एक असतो, आहे की नाही. तो उद्भिद वाला जसं मागे सोमवता यागेन फलम भावेत, तर सोमवता मत्वर्थ लक्षणं केली तिथं वाक्यभेद होऊ नये म्हणून. तसं इथं सुद्धा वाक्यभेद दोष येऊ नये म्हणून काय करूया, मत्वर्थ लक्षणं करू, म्हणजे वाक्यभेद येणार नाही असं म्हणतोय कोण, पूर्वपक्षी, आहे की नाही. परंतु वाक्यभेद सुद्धा आपल्याला मानायचा नाहीये. कोणती पहा, उद्भिद शब्दस्य गुण समर्पकत्वे, उद्भिद शब्द गुणाचा समर्पक आहे असं मानलं तर यागस्य अपि अप्राप्तत्वात्, म्हणजे या वाक्याला सोडून अन्य वाक्यांच्या द्वारे यागाची प्राप्ती नाही. आणि यागाची प्राप्ती नाही तर गुणाचं विधान मग कशाकरिता हा प्रश्न येईल. मग याकरिता काय करावं लागेल, याच वाक्याच्या द्वारे यागाची पण प्राप्ती मानावी लागेल. तेच दिलंय, यागस्य अपि अप्राप्तत्वात्, म्हणजे अन्य प्रमाणाद्वारे याग प्राप्त नसल्यामुळे गुण विशिष्ट कर्म विधानम वाच्यम, तर गुण विशिष्ट कर्माचं विधान मानावं लागेल. मग वाक्यबोध काय होईल, पुढच्या ओळीत दिले उद्भिद्वता यागेन पशुम भावये, आहे की नाही. परंतु हे झालं विशिष्ट, परंतु असं विशिष्ट अर्थ करण्याकरिता काय करावी लागली, मत्वर्थ लक्षणा करावी लागली. आणि मत्वर्थ लक्षणा करणं हा सुद्धा काय आहे, दोषच आहे. तो दोष येऊ राहिला, तो दोष येऊ नये याकरिता दुसरा एक मार्ग आहे ना. म्हणजे कोणता मार्ग आहे, उद्भिद हे गुणाचं समर्पक नसून उद्भिद हे यागाचं नाव आहे असं माना, म्हणजे मत्वर्थ लक्षणा करावी लागत नाही. मत्वर्थ लक्षणा करावी लागू नये म्हणून उद्भिद हा गुण नसून उद्भिद हे काय आहे, यागाचं नाव आहे. यागाचं नाव मानलं नाही, जर गुण मानलं तर काय करावं लागेल, मत्वर्थ लक्षणा करावी लागेल. मत्वर्थ लक्षणा का करावी लागेल, जर उद्भिद गुण मानला तर याग तर अन्य प्रमाणाने प्राप्त नाहीये, त्याची प्राप्ती याच वाक्याने मानावं लागेल. दोघाची प्राप्ती मानावी, अलग अलग वाक्य करावे, तर वाक्यभेद, आणि वाक्यभेद येऊ नये म्हणून मत्वर्थ लक्षण. पण मत्वर्थ लक्षण हा सुद्धा काय आहे, दोषच आहे. ठीक आहे ना. काय दिलंय बघा, उद्भिद शब्दस्य गुण समर्पकत्वे च यागस्य अपि अप्राप्तत्वात्, आलंय नाही तर लिहू याच्यावर थोडस, यत्र कर्म यत्र कर्म प्रमाणांतरेण प्राप्तम, प्रमाणांतरेण प्राप्तम तत्र तदुद्देशेन, तत्र तदुद्देशेन गुणमात्रं विधीयते, गुणमात्रं विधीयते पूर्णविराम. यथा अग्निहोत्रं जुहुयात् स्वर्गकामः, अग्निहोत्रं जुहुयात् स्वर्गकामः, अनेन प्राप्त कर्म उद्देशेन, प्राप्त कर्म उद्देशेन दध्ना जुहोति, दध्ना जुहोति अनेन गुण विधानम क्रियते, अनेन गुण विधानम क्रियते पूर्णविराम. तथा अत्र, तथा अत्र यागादि कर्म, यागादि कर्म प्रमाणांतरेण प्राप्तम नास्ति, प्रमाणांतरेण प्राप्तम नास्ति पूर्णविराम. येन उद्भिद शब्दस्य, येन उद्भिद शब्दस्य व्युत्पत्ति बलेन, व्युत्पत्ति बलेन खनित्रादिकम, खनित्रादिकम गुणपरकम अर्थम कृत्वा,
गुणपरकम अर्थम कृत्वा उद्भिदायजेत पशुकामः इति उद्भिदायजेत पशुकाम इति गुणविधिः संभवेत. गुणविधिः संभवेत. ठीक, बघा आता अर्थ काय दिलंय की यत्र कर्म प्रमाणांतरेण प्राप्तम, ज्या ठिकाणी कर्म यागादी कर्म अन्य प्रमाणाच्या द्वारे प्राप्त असतं त्या ठिकाणी तत्र तसल्या प्रसंगामध्ये तर तदुद्देशेन त्या यागादी कर्माच्या उद्देशाने गुणमात्र विधीयते, गुणाचं विधान केल्या जातं. म्हणजे गुणाचं विधान कुठे केलं जातं की जिथं अन्य प्रमाणाने कर्म प्राप्त आहे. उदाहरण दिले त्याकरिता यथा अग्निहोत्रम जुहुयात स्वर्गकाम हे वाक्य आहे. या वाक्याच्या द्वारे अनेन प्राप्त कर्म उद्देशन, कर्माचं विधान झालेलं आहे, कर्माची प्राप्ती आहे आणि त्याच्या उद्देशाने तद्ना जुहोती या वाक्याच्या द्वारे गुण विधान क्रियते, गुणाचं विधान केल्या जातं. ठीक, मग इथं सुद्धा उद्भिदायजेत पशुकाम, तिथं जर गुणविधी मानायचे असेल तर अन्य प्रमाणाने कर्म प्राप्त असलं पाहिजे, ते तर नाहीये दिलंय बघा. तथा अत्र यागादी कर्म प्रमाणांतरेण प्राप्त नास्ति. यागादी कर्म अन्य प्रमाणाने प्राप्त नाहीये. अन्य प्रमाण म्हणजे उद्भिदायजेत पशुकाम याला सोडून अन्य प्रमाणाच्या द्वारे प्राप्त नाहीये. येन की ज्यामुळे उद्भिद शब्दस्य व्युत्पत्ती बलेन, उद्भिद शब्दाची व्युत्पत्ती करून त्याच्याद्वारे खनित्रादिकम गुणपरकम अर्थम कृत्वा, आहे की नाही, व्युत्पत्तीच्या बळावर उद्भिद शब्दाचा अर्थ खनित्रादिक केला जाऊ शकतो, आहे की नाही, आणि मग त्याला गुण करून गुण विधान मानलं गेलं असतं जर अन्य प्रमाणाने कर्म प्राप्त असतं तर, पण तसं नाहीये. येन उद्भिद शब्दस्य व्युत्पत्ती बलेन खनित्रादिकम गुणपरकम अर्थम कृत्वा उद्भिदायजेत पशुकाम इति गुणविधी संभवेत. पण असं नाहीये. थोडक्यात इथं गुणविधी म्हणता येत नाही. ठीक आहे ना जी, हे झालं. आता मूळ मध्ये काय पंक्ती आली बघा, उद्भिद शब्दस्य गुण समर्पकत्वे च यागस्यापि अप्राप्तत्वात् गुण विशिष्ट कर्म विधानम वाच्यम. त्यामुळे काय म्हणावं लागेल, गुणविधित केवळ मानता येत नाही, गुण विशिष्ट कर्म विधानम वाच्यम, गुण विशिष्ट कर्माचं विधान मानावं लागेल, अर्थात मत्वर्थ लक्षणा करावी लागेल, है की नाही. याच्यावर पण लिहू थोडा, गुण विशिष्ट कर्म विधानम आलंय ना त्या संदर्भाने. प्रमाणांतरेण याग प्राप्त चेत, प्रमाणांतरेण याग प्राप्त चेत उद्भिदायजेत पशुकाम, उद्भिदायजेत पशुकाम एष गुणविधिः वक्तुं शक्येत. एषः गुणविधिः वक्तुं शक्येत. अर्धविराम. किंतु नास्ति तथा, किंतु नास्ति तथा, अर्धविराम. अतः उभय विधानम मन्यते चेत, अतः उभय विधानम मन्यते चेत भवति वाक्य भेद, भवति वाक्य भेद दोषः, भवति वाक्य भेद दोषः. पूर्णविराम. तन्निवारणाय, तन्निवारणाय मत्वर्थ लक्षणा, मत्वर्थ लक्षणा कंसात लिहा, उद्भिद्वता यागेन पशुं भावयेत. कंस बांध, उद्भिद्वता यागेन पशुं भावयेत. कंस बांध, करणीया भवति, करणीया भवति. पूर्णविराम. किंतु लक्षणा अपि दोषः,
किंतु लक्षणा अपि दोषः पूर्णविराम। अतः न मत्वर्थ लक्षणा अपि अंगीकरणीया। अतः न मत्वर्थ लक्षणा अपि अंगीकरणीया पूर्णविराम। अतः उद्भिद न गुणः उद्भिद न गुणः किंतु लक्षणाभयात् उद्भिद इति याग नामधेयम बराबर उद्भिद नामकेन यागेन पशुं भावयेत इति वाक्यार्थ। ठीक बघा आता इति वाक्यार्थ झालं। प्रमाणांतरेण याग प्राप्त चेत अन्य प्रमाणाच्या द्वारे याग प्राप्त राहिला असता तर उद्भिदायजत पशुकाम येष गुणविधी वक्तुम शक्यत। उद्भिदायजत या वाक्याला गुणविधी म्हणता आलं असतं, किंतु नास्ति तथा म्हणजे अन्य प्रमाणाच्या द्वारे यागाची प्राप्ती नाही, म्हणून उद्भिदायजत पशुकाम याला गुणविधी म्हणता येत नाही। ठीक आहे। अतः उभय विधानम मन्यते चेत बर मग असं करूया म्हणे दोघांचं विधान मानूया, यागाचं पण गुणाचं पण, तर मग मोठा दोष होतो वाक्यभेद तेच दिले आहे। अतः उभय विधानम मन्यते चेत भवती वाक्यभेद दोष तन्निवारणाय तो वाक्यभेद दोष निवृत्त करण्याकरिता मग काय करावं लागेल मत्वर्थ लक्षणा। आणि मत्वर्थ लक्षणा केली तर वाक्याचा अर्थ काय होतो मग उद्भिदवता यागेन पशुं भावयेत असा होतो। तर मत्वर्थ लक्षणा करणीया भवती करावी लागेल, किंतु लक्षणापि दोष मत्वर्थ लक्षण सुद्धा काय आहे दोषच आहे की नाही। जिथं शक्यार्थाने काम चालत आहे तिथं लक्षणा करणं हा काय आहे दोष। हा शक्यार्थ तिथं जुळतच नसेल अशा ठिकाणी लक्षणा केली तर काही आपत्ती नसते, किंतु लक्षणापि दोष। अतः न मत्वर्थ लक्षणापि अंगीकरणीया म्हणून या वाक्यामध्ये मत्वर्थ लक्षणा सुद्धा स्वीकार केल्या जात नाही। मग म्हणे का हो जर मत्वर्थ लक्षणावी मानायला तयार नाही तुम्ही, वाक्य भेदी मानायला तयार नाही आहे, मग उद्भिदचं काय करायचं। अहो म्हणे तुम्ही उद्भिद शब्दाचा अर्थ खनित्राधिक असं गुण का करता। तुम्ही उद्भिद शब्दाचा अर्थ व्युत्पत्तीच्या बळावर खनित्राधिक पावडं वगैरे करत आहात म्हणून तुम्हाला अडचण येऊ राहिली, तसा अर्थ करूच नका ना। म्हणे मग उद्भिद कशासाठी आलाय। अहो उद्भिद हे यागाचं काय आहे नाव आहे, यागाचं नाव मानलं तर काहीच प्रश्न येत नाही, न वाक्य भेद होत नाही, न गुणविधी मानावं लागत नाही, न मत्वर्थ लक्षणा सुद्धा करावी लागत नाही। मत्वर्थ लक्षणा करावी लागू नये म्हणून उद्भिद हे काय आहे यागाचं नाव आहे। आता उद्भिद न गुण उद्भिद गुण नाहीये, किंतु मग लक्षणाभयात उद्भिद इति याग नामधेयम हे यागाचं काय आहे नाव आहे। आणि मग वाक्यबोध काय होईल तर वाक्यबोध दिलाय उद्भिद नामकेन यागेन पशुं भावयेत। उद्भिद नावाच्या यागाने याग संपादन करून यागाच्या द्वारे पशु प्राप्त करावा असा वाक्यबोध झाला। हे झालं ठीक। चला मूळमध्ये उद्भिद शब्दस्य गुण समर्पकत्वे यागस्य अपि अप्राप्तत्वात् गुण विशिष्ट कर्म विधानम वाच्यम। मग काय बोध होईल उद्भिदवता यागेन पशुं भावयेत ही झाली मत्वर्थ लक्षणा। ठीक आहे ना जी, उद्भिदवता यागेन पशुं भावयेत। पण अशी मत्वर्थ लक्षणा का करावी लागू राहिली दोष येऊ नये म्हणून मत्वर्थ लक्षणा। तरी पण का बरं आणखीन उद्भिद शब्दाचा अर्थ खनित्राधिक गुण केला तर खनित्राधिक गुण केला आणि मत्वर्थ लक्षणाने करायची नाही तर वाक्यभेद। आणि उद्भिद शब्दाचा अर्थ तर खनित्राधिक गुणच करायचा,
पण मग वाक्यभेद बी होऊ द्यायचं नाही, मग मात्र मत्वर्थ लक्षण. ठीक आहे ना, कारण मत्वर्थ लक्षण जर न मानावा तर गुणविधी मानता येत नाही. मत्वर्थ लक्षण सुद्धा करावी लागली नसती जर गुणविधी मानता आली असती तर, पण गुणविधी पण मानता येत नाही. गुणविधी काय मानता येत नाही की अन्य प्रमाणाच्या द्वारे कर्म प्राप्त नाहीये. अन्य प्रमाणाद्वारे कर्म प्राप्त राहिलं असतं तर गुणविधी मानली असती, मग मत्वर्थ लक्षण सुद्धा करावी लागली नसती, वाक्यभेद सुद्धा झाला नसता. पण अन्य प्रमाणाच्या द्वारे कर्म प्राप्त नाही म्हणून गुणविधी म्हणता येत नाही. ठीक आहे ना. बरं, दोघांचं विधान मानावं, वाक्यभेद येतो. वाक्यभेद येऊ नये म्हणून मत्वर्थ लक्षण करावी लागेल, कारण उद्भिद शब्दाचा अर्थ तुम्ही सोडायलाच तयार नाही. कोणता? गुण. गुण समर्पकत्व आहे की नाही, कनित्राधिक आहे की नाही, तर हे सारे दोष येऊ राहिले. पूर्व पक्षाला समजून सांगितलं जातं की बाबा रे, थोडीशी गोष्ट आहे. काय? उद्भिद शब्दाचा अर्थ व्युत्पत्तीच्या बळावर खनित्राधिक असं काही तू गुण घेऊ नको, म्हणजे कोणतीच आपत्ती येत नाही. सरळ सरळ वाक्यबोध होऊन जातो. काय? उद्भिद नामकेन यागेन पशुं भावयेत. लागला अर्थ? चला, मग आता यागाचं नाव झालं कोण? उद्भिद. का बरं? मत्वर्थ लक्षणा भयात. उद्भिदवता यागेन पशुं भावयेत इति विशिष्ट विधौच, असं विशिष्ट विधान मानलं तर मत्वर्थ लक्षणा करावी लागते. इति उत्तम एव. आणि या गोष्टीचा विचार माग केलेला आहे. कुठं केलाय बरं? तर त्याच्यावर लिहून ठेवा, उत्तम एव याच्यावर. सोमेन यजेत इति वाक्य चर्चा अवसरे उत्तम. सोमेन यजेत इति सोमेन यजेत इति वाक्य चर्चावसरे उत्तम. ठीक आहे. सोमेन यजेत या वाक्याची चर्चा करत असताना हा विषय होऊन गेलेला आहे. कोणता विषय? की विशिष्ट विधौ मत्वर्थ लक्षण. विशिष्टाचं विधान मानलं की मत्वर्थ लक्षण करावी लागते, नाही तर वाक्यभेद दोष येतो. हे मागं होऊन गेलेलं आहे. ठीक आहे ना जी. चला, आणि वाक्यभेद मानला तर 8 प्रकारचे दोष सांगितले होते माग. ठीक आहे. चला, तर नामधेय मानण्याकरिता ची 4 निमित्त सांगितले, त्यात मत्वर्थ लक्षणा भयात नामधेय. ठीक आहे. नंबर 2 ला आहे कोण? वाक्यभेद भयात. तर वाक्यभेद होऊ नये याकरिता सुद्धा तो शब्द त्या ठिकाणी यागाधिकाचं नाव मानल्या जातो, मानावं लागतं, नाहीतर वाक्यभेद दोष येतो. आहे की नाही? मग तो कसा येतो त्याचा विचार आपण उद्या करूया. ठीक. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.